नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही भरली होती. या यात्रेमध्ये लाखो भाविकांनी सहभाग घेऊन कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी यात्रा भरण्याच्या अगोदर मढी गावचे सरपंच, माजी सरपंच आणि सध्याचे प्रशासक संजय मरकड यांनी असे आवाहन केले की आणि सांगितले प्रसार माध्यमांना की यंदा मुस्लिमांना व्यवसाय करण्यास यात्रेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. जे स्थानिक मुस्लिम आहेत त्यांनाही यात्रेमध्ये व्यवसाय करता येणार नाही आणि बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांनी जे आहे मुस्लिम समाजाचे त्यांनी या यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास, दुकाने थाटण्यास मज्जाव आम्ही केला आहे, तरी त्यांनी येऊ नये असे त्यांनी आवाहन केले होते. त्यांनी जे आवाहन केले ते आपण तुम्हाला पुढे ऐकवत आहोत. यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे जो आपण ग्रामसभेने ठराव पास केलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रा केली जाईल. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठल्याही व्यापाऱ्याला या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी असेल. ग्रामपंचायती परवानगी घेणं अनिवार्य आहे. आणि मागच्या वर्षी जो आपण ठराव घेतलेला आहे की मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जे कानिफनाथांचे रीती रिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन प्रसाद, नाथांचा पवित्र असा प्रसाद या ठिकाणी विकतात, कुंकू मुस्लिम महिला लावत नाहीत पण कुंकू आमच्या हिंदूंना ते विकतात. आणि म्हणून अशा सर्व व्यापाऱ्यांना, मुस्लिम व्यापाऱ्यांना मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही यात्रेमध्ये त्यांना बंदी राहील. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना कुठलेही परवाने दिले जाणार नाहीत. ह्या मढी गावामध्ये आपण आलेले आहोत. येथे कानिफनाथ महाराजांची यात्रा आहे, आपण पाहिलेच आहे आणि विविध भाविकांच्या आपण मुलाखती घेतल्या, दुकानदारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. जसे हिंदूंच्या मुलाखती घेऊन दुकानदारांच्या त्यांची बाजू मांडली, तशी मुस्लिम दुकानदारांची आपण बाजू मांडली. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश इथं आपल्याला पाहावयास मिळाला आणि बंधुभावाने सगळे व्यावसायिक इथं व्यवसाय करतात. कोणाच्याही मनामध्ये काही कुठता नाही, याचाच एक भाग म्हणून आपल्याला इथले सामाजिक कार्यकर्ते भेटलेले आहेत इथे आणि आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. काय नाव आपलं? फिरोज सुभान शेख, राहणार मढी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. बर, आपण इथं जे यात्रेच्या निमित्ताने माजी सरपंच संजय मरकड आणि पूर्वीचे जे अध्यक्ष पण होऊन गेले, त्यांनी असं सांगितलं का मुस्लिमांना इथं व्यवसाय करण्यास बंदी आहे, बंदी घालण्यात येत आहे. बाहेरच्या मुस्लिमांनी आणि गावातल्या मुस्लिमांनी सुद्धा इथं व्यवसाय करू नये, कारण ते परंपरा पाळीत नाही, गालबोट लागतंय असं त्याचं म्हणणं आहे. आता आम्ही जो सर्वे केला ते इथं सगळ्या मुस्लिमांच्या दुकानी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि हिंदूंच्या पण मिळाल्या. आणि हिंदूच्या दुकानदारांमध्ये आणि मुस्लिमांच्या दुकानदारांमध्ये एक बंधुभाव, प्रेमभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि राष्ट्रीय एकात्मता पाहायला मिळाली. आणि सगळे जितके पण भाविक लोक वेगळ्या भागातून इथे येतात त्यांची सेवा मुस्लिम व्यावसायिक पण करतात आणि हिंदू भाविक पण करतात, गुण्यागोविंदाने राहतात असं आपल्याला पाहावयास मिळालं. तर आपलं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपलं काय म्हणणं आहे या विषयावर? सर्वप्रथम ह्या देशातले सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या मार्गाने चालते. त्याच्यामुळे संविधानाने ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे पुढं कोणचा धंदा कोणाला करायचा. आणि राहिला विषय ज्याच्या त्याच्या परंपरेचा, तो हा प्रत्येक देवाचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या प्रथा असतात, जो तो ज्या त्याचं पद्धतीने पालन करतो. परंतु जे संविधान आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, काही व्यवसाय जो तो ज्याच्या त्याच्या परीने कुठे बी करू शकतो, त्या पद्धतीने मुस्लिम समाजाचे आता इथं देवस्थानावर जे दुकानं लावले आहेत, सदर संजय मरकड जो अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी मुस्लिम समाजाकडून डिपॉझिट घेऊन देवस्थानचेच गाळे भाडे तत्वावर मुस्लिम समाजाला दिलेत. 18 पगड जातीचे लोक आहेत तिथं, सगळे महार समाज, मातंग समाज, सगळ्या समाजाला त्यांनी ते गाळे दिलेत देवस्थानचे. त्यात मुस्लिम पण आले बा? हो, त्याच्यामध्ये मुस्लिम पण येतं. स्वतः त्यांनीच वाटप केलं. आता असं काय घडलं का मुस्लिमांनी व्यवसाय करू नये असं ते म्हणतात? नाही, स्वतः आता जे अध्यक्ष आहेत, आता ते माजी अध्यक्ष, माजी सरपंच झाले, तर त्यांना वाटतं आता पुढच्या काळामध्ये
ज्या पंचायत समिती जिल्हा परिषदा लागलेल्या आहेत याचे डोहाळे लागलेले आहेत, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम केल्याशिवाय त्याला तिकीट भेटत नाही भाजपचं. याच्यामुळे काहीतरी कुठेतरी कुरापत काढायची आणि ते तिकिटासाठी वळवळ करायची, एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये उद्दिष्ट असतं फक्त. एकंदरीत इथले जे हिंदू आणि मुस्लिम सगळे एकोप्याने राहते. तर इथं शेजारी म्हणजे एकूणाच्या बाजूला तुम्ही आता बघितलंय का मरकड असो मुस्लिम असो सगळ्या जाती धर्माचे दुकानं एका बाजूला लागले, ते एकोपा सगळ्यामध्ये आहे. आणि एका हॉटेलमध्ये चाय पितात, एका हॉटेलमध्ये एका ताटात जेवतात जेवतात आणि काही रक्ताची आवश्यकता लागली तर एकमेकाला रक्त पण. रक्तदान पण करतात. आता मी स्वतः केले आम्ही इथे. अच्छा, हो, म्हणजे इथं काय जातीवाद हा नाही. जातीवाद हा विषयच नाहीये, कारण हे देवस्थान 18 भटक्यांची पंढरी, 18 पगड जातीचं देवस्थान आहे हे. हो. अच्छा, आणखीन काय बोलायचं आपल्याला? आणि काय नाही, इथं गावामध्ये काय जातीय तेढ निर्माण करण्याचे जे गावगुंड जे येऊन जे करीत आहेत ना, त्यांचा गावाशी काही संबंध नाही. पण गावामध्ये गावातल्या लोकांनी काही थारा दिला नाही होत्या. गावातल्या लोकांनी बिलकुल त्यांना थारा दिला नाही. कोणत्याच लोकांनी येते तर कुत्र्यासारखे भोगते तर निघून जाते. तर आता इथं दुकान लागत होत्या, लागणार नाही अशा शब्दात लोकांनी इथं निंदा केली. परंतु त्यांना माझा एकच उद्देश आहे, तुम्ही मस्त येऊन म्हणले लागत होत्या, लागणार नाही, पण लागलेल्या आता सध्या चालू आहेत आणि इथून पुढे बी चालू होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही किती काड्या केल्या तर तिने मुस्लिम समाजाला आणि इथल्या मरकड समाजाला काही फरक पडणार नाही. तुम्ही येऊन कुत्र्यासारखे भोकून किती वेळेस गेले तर इथं काही दुरी निर्माण होणार नाही, कारण इथं सगळे सलोख्याने राहतात. म्हणजे संविधानाच्या राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आहे. एकजूट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आम्ही आभार प्रकट करतो.